नमस्कार. काही काही व्यक्तींच्या जीवनात असे प्रसंग येतात, की त्यावेळेस माणूस स्तब्ध होऊन जातो. जगणं आणि मरणं यात एक अस्पष्ट अशी रेषा जाणवायला लागते आणि माणूस अंतर्मुख होऊन विचार करतो, माझं काय चूक? मी काय असं पाप केलं, की माझ्या वाट्याला हा रोग आलाय? आमच्या घरात कुणाला हा रोग होता का? आणि मी आता जगेल का? असा भयंकर आजार म्हणजे कॅन्सर, कर्करोग. हा रोग झाल्यानंतर माणूस जगूच शकत नाही, हा एक गैरसमज जगभर आहे. त्याला तुम्ही आम्ही कुणीच अपवाद नाही. बरं, कॅन्सर बरा होऊ शकतो हे जर कुणी सांगितलं तर ते खरंही वाटत नाही, कारण कॅन्सरनं मरणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. परंतु ज्यांना कॅन्सर झाला आणि त्यांनी कॅन्सर विरुद्धचं युद्ध जर लढलं असेल आणि ते कॅन्सर पेशंट विजयी झाले असतील, तर त्यांचा जो संघर्ष आहे तो वाचून आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळेल. जे फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेजचे कॅन्सर पेशंट असतील त्यांना प्रेरणा मिळेल. आणि दुर्दैवाने कुणाला कॅन्सर झाला तरी घाबरून न जाता, खचून न जाता लढाईची उमेद निर्माण होईल, असं एक पुस्तक मी तुमच्यासाठी घेऊन आलो. ऐश्वर्या तानाजीराव भोसले यांनी हे पुस्तक संपादित केलंय, त्याचं शब्दांकन केलंय. जगणं नव्यानं जगताना. स्वतः कॅन्सरचा सामना केला, स्वतःला कॅन्सर झालेला असताना सुद्धा त्यावर मोठ्या प्रयासानं, योग्य उपचारानं ऐश्वर्या तानाजीराव भोसले यांनी मात केली. हे सगळे उपचार घेत असताना, वेगवेगळ्या टप्प्यांमधून जात असताना, ह्या सगळ्या टप्प्यातून जात असताना, उपचारांमधून जात असताना ऐश्वर्याची अनेक कॅन्सर पेशंटशी ओळख झाली. अनेक विदारक अनुभव तिनं आपल्या काळजात साठवले. हे सगळं साठवत असताना तिच्या एक लक्षात आलं, कॅन्सर कुठल्याही स्टेजचा असो, माणसं कॅन्सर हे नाव ऐकल्यानंतरच खचून जातात. परंतु त्याविरुद्ध लढण्याची तयारी मात्र फार कमी जणांची असते. आणि जरी तयारी केली तरी माणसं ज्यावेळेस मनातून आतून खचतात, त्यावेळेस शरीरामध्ये किती औषधं घाला, किती उपचार करा, त्यावेळेस शरीर रिस्पॉन्स देत नाही. त्यामुळं ह्या रोगाविषयी जी चुकीची माहिती आपल्या समाजामध्ये आहे, त्या माहितीला कुठंतरी फोडलं पाहिजे. जे कॅन्सर पेशंट्स स्वतः चांगले उपचार घेऊन बरे झाले, धीरानं वागले, अशा सगळ्या कॅन्सर योद्धांचा प्रेरणादायी प्रवास या पुस्तकात ऐश्वर्यानं मांडलेला आहे. आणि हे करूनही ती थांबलेली नाही, तर केअर उभारी नावाचा सपोर्ट ग्रुप तिच्या आयुष्यात आला आणि त्यामुळं प्रत्येकाच्या जिद्दीचं कॅन्सर सोबत लढण्याचं स्वरूप वेगळं आहे, हे तिच्या लक्षात आलं. त्या पुस्तकाला डॉक्टर सुचिता नांदापूरकर फडके यांनी प्रस्तावना दिलेली. ते असं म्हणतात, की आज कर्करोगाचं प्रमाण प्रचंड वाढलं असलं तरीही निरोगी असणारे अनेक आहेत. त्या सगळ्यांनी सुद्धा खडबडून जागं व्हायलाच पाहिजे. रोग होणं आपल्या हातात नसलं तरी त्याला हातभर अंतरावर ठेवण्यासाठी प्रयत्न करत राहणं आपल्या हातात असतंच ना. स्वयंशिस्त अंगी बाणवत व्यायाम करणं हा आपल्या दिनचर्याचा भाग व्हायला हवा. वाटेल तेव्हा, वाटेल तसं आणि वाटेल तिथं खाणं पिणं याच्या आहारी आपण जाता कामा नये. या सर्व गोष्टी आपल्या सोयीसाठी निर्माण झाल्या असल्या तरी आपण त्यांचे गुलाम होऊ लागलो आहोत, हे मात्र योग्य नाही. खाण्यासाठी न जगता जगण्यासाठी खाल्लं पाहिजे, असा चांगला संदेश सुद्धा त्यांनी ह्या प्रस्तावनेतून दिलाय. आणि ह्या पुस्तकाच्या संपादनात त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. यात अनेक डॉक्टरांचे सुंदर लेख सुद्धा आहेत, ते सुद्धा आपलं प्रबोधन करतायत. माझे मित्र प्रदीप काकडे, जे अहिल्यानगरला राहतात, त्यांनी हे पुस्तक मला दिलं होतं. कॅन्सर उपचारात पॉलिएटिव्ह केअर म्हणजे काय याची माहिती करून देण्याचं काम ते करतात. आतापर्यंत 100 रुग्णांना त्यांनी अतिशय चांगली मदत केलेली आहे.
तर मंडळी, ज्यांनी कॅन्सर जवळून पाहिला, त्यांच्याशी जे लढले, ज्यांनी त्याच्यावर मात केली आणि आज एक समाधानी जीवन जगत आहेत, अशा कॅन्सर योद्ध्यांचा जीवन प्रवास अनुभवायचा असेल तर हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे. ऐश्वर्यासारखे अनेक पेशंट्स आहेत, पण सगळ्यांची नावं मी सांगू शकत नाही. पण त्यापैकी युनुस सय्यद हा माझा मित्र आहे. त्याने सुद्धा कॅन्सरवर विजय मिळवलेला आहे. 21 वर्षाचं पोरगं आहे. हरलं नाही, लढत राहिलं. श्रीगोंद्याचं पोरगं आहे आणि त्याने त्याच्यावर पुस्तक सुद्धा लिहिलं. आशा नेगी सारखी माझी मैत्रीण आहे, जिला मी फायटर म्हणतो, ती सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरवर मात करून आज अतिशय आनंदाचं जीवन जगते. तर मग घाबरायचं कशा? माणूस घाबरला का तिथे निम्मा मरतो, असं माझं मत. माझ्या कुटुंबातल्या एका सदस्याच्या बाबतीत असं झालेलं आहे. पण धीरानं झालं, धीरानं लढत राहिलो. त्यामुळं महिन्यात जाणारी व्यक्ती किमान 6-7 महिने तरी जगली. आपणही धीरानं राहिलं पाहिजे. ज्याला झालंय त्यालाही धीर दिला पाहिजे. सगळ्यांनी शोकात, सगळ्यांनी दुःखात बुडून राहायचं, सगळ्यांनी काळजी करायची, सगळ्यांनी त्याच विषयावर बोलायचं, चुकीचं कुणाचं तरी ऐकायचं हे करू नका. ऑन्कोलॉजिस्ट असतील, सर्जन असतील, ह्या सगळ्या मंडळींचा योग्य वेळी योग्य सल्ला घ्या. ती जी औषधं देतील ती वेळच्या वेळी घ्या. चांगलं जीवन जगण्यासाठी आपली लाईफस्टाईल चांगली पाहिजे याचा विचार करा. आणि हे पुस्तक नक्की वाचा, जेणेकरून तुम्हाला लढण्याची प्रेरणा मिळेल आणि कॅन्सर बद्दल अवेअरनेस वाढवण्यासाठी सुद्धा या पुस्तकाचा खूप उपयोग होणार आहे. धन्यवाद.